Okay, is this visible to all of you? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Good morning, sir. Very good morning. Okay, introduction to roads. Development of country depends on the connectivity of various places with adequate road network. Roads constitute the most important mode of communication in areas where railways have not developed much. Okay, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जर त्या कुठल्याही देशातली कनेक्टिव्हिटी चांगली असेल, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था चांगली असेल, तर त्या देशाची प्रगती लवकर आणि व्यवस्थित होते. बरोबर आहे, हे आपण बघितलं. मग त्याच्यात सगळ्यात जास्त वापरला जाणारा वे म्हणजे कोणता आहे, तर रोडवेज. रोडवेज. बरोबर. मग हा रोडवे जर व्यवस्थित असेल तर आपण काय करू शकतो, पहिली गोष्ट डोर टू डोर कम्युनिकेशन करू शकतो, फास्ट कम्युनिकेशन करू शकतो. कारण का शॉर्ट डिस्टन्स साठी जर आपल्याला कुठे जायचं म्हणलं तर आपण ट्रेन नाही यूज करत किंवा वॉटरवे यूज नाही करत, एअरवे तर नाहीच नाही करत. ओके, म्हणजे जर शॉर्ट डिस्टन्स साठी आपल्याला इकॉनॉमिकल असेल किंवा फास्ट आपल्याला डिलिव्हरी करायची असेल, डोर टू डोर कम्युनिकेशन साधायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं कुठला, तर रोडवे. ओके, आणि हा रोडवे जर व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. आता तुम्ही बघितलं जिथं जिथं चांगले रोड आहेत त्या त्या भागाची व्यवस्थित डेव्हलपमेंट होते. बरोबर आहे. मग हे जर डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर आपले सगळे रोड व्यवस्थित असणं गरजेचं आहे. 1 मिनिट. ओके, आणि ह्या रोडचं आता कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि कुठल्या प्रकारे कन्स्ट्रक्शन केलं जातं किंवा रोडचे टाईप किती आहेत, काय आहेत, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे इन डिटेल. ओके, India has one of the largest road network in the world, over 5.8 million kilometer at present. Okay, for the purpose of management and administration, roads in India are divided into the following 5 categories. In that 5 categories, first one, national highway, that is NH, state highway SH, major district road, that is MDR, other district road, that is ODR, and village road VR. Okay, हे स्लाइड दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके Sir. ओके, थँक्यू. आता बघा की ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की 5 कॅटेगरीज मध्ये सगळे रोड डिवाइड केलेले आहेत. ओके, आता 5 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेत, बरोबर आहे, पण त्याचं व्यवस्थित काय केलेलं आहे त्यांनी, क्रम सुद्धा लावलेला. ओके, म्हणजे पहिली गोष्ट काय की पहिल्यांदा काय येणार, नॅशनल हायवे, दॅट इज NH. ओके, सेकंड स्टेट हायवे SH, मेजर डिस्ट्रिक्ट रोड MDR, अदर डिस्ट्रिक्ट रोड ODR, आणि विलेज रोड VR. म्हणजे वरून खालपर्यंत व्यवस्थित त्यांनी काय केलेलं आहे की या प्रकारे कॅटेगराईज केलेलं आहे. ओके, आणि हे आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. आता यालाच आपण काय म्हणतो, IRC क्लासिफिकेशन. यालाच काय म्हणतो, IRC क्लासिफिकेशन. आता IRC चा लॉंग फॉर्म कोणाला माहिती आहे? IRC Indian येस, इंडियन Road Communication. ओके, ठीक आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, IRC म्हणजे काय, इंडियन रोड. हे सगळ्यांचं बरोबर आहे, पण त्याच्या पुढे येतं इंडियन रोड काँग्रेस. ओके, IRC, अँड दिस इज
IRC classification, national highway, state highway, major district road, other district road, village road. Okay. Next, what is road? Road is an open, generally public way for the passage of vehicle, people, and animals. Finished with hard, smooth surface, that is we are calling as a pavement, helped make them durable and able to withstand traffic and the environment. Roads have a life expectancy of between 20 to 30 years. Okay. तर आता रोडची लाईफ जनरली किती असते तर 20 ते 30 वर्ष, पण त्या रोडवरती डिपेंड आहे की तो कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या कॅटेगरीतला आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे, त्या पद्धतीने त्याचं हे आयुष्यमान ठरतं. ओके. आता रोड म्हणजे काय तर आपण जे प्रोव्हाइड करतो पेवमेंट, पेवमेंट म्हणजे काय मग ते तुम्हाला क्रॉस सेक्शन मध्ये मी दाखवेलच की ऍक्च्युअली पेवमेंट काय आहे हे सगळं त्या क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला दिसेलच. ओके. पण जो रोड पॅसेज जो प्रोव्हाइड करतो मग ते ट्रान्सपोर्टेशन साठी मग तो बिटवीनचा असेल, आरसीसी असेल, त्याला आपण काय म्हणतो रोड. म्हणजे काय मग हा कशासाठी यूज करतो आपण प्रत्येक गोष्टीच्या ट्रान्सपोर्टेशन साठी, मग व्हेकल असतील, पीपल असेल, अॅनिमल असेल, काही कुठल्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन आपण त्या रोडवरून करू शकतो. ओके. 1 minute, I will share next slide. Okay, is this visible to all of you? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay, thank you. Okay, this is a whole classification of road. So in that first one, that is first category, according to area they travel. Okay, मग त्याच्यामध्ये परत दोन टाइप येतात, कुठले रुरल अँड अर्बन. ओके. मग त्याच्यामध्ये परत दोन येतात, एक्सप्रेस, हायवे आणि बायपास. ओके. Then next category, according to use of material. So whatever material we have used for that construction of road, according to that material, they divided different categories. Okay. In that first, natural earth road. Second, waterbound macadam. Third, bitumen or tar road. Fourth, concrete road. And last, soil stabilized road. Okay. And according to IRC classification, next category, according to IRC classification. In that first one, national highway. Second, state highway. Third, major district road. Fourth, other district road. And last, village road. Okay. NH, SH, MDR, ODR, and VR. Okay. So this is a whole classification of road, and we need to understand detail one by one. Okay. So हे सगळं आपण काय करू, एक एक व्यवस्थित एक्सप्लेन करूया. ओके. त्याच्या आधी जे ह्याचे क्रॉस सेक्शन आहे, ऍक्च्युअली रोड कसा असतो, कसा तयार केला जातो, हे सगळं आपण बघूया. ओके. आता इथे तुम्ही बघू शकताय, दिस इज अ क्रॉस सेक्शन of road in embankment. Two cross sections are there, road in embankment and road in cutting. Okay.
आता रोड इन एम्बॅंकमेंट म्हणजे काय, तर ज्यावेळेस रोड हा बांधावरती म्हणजे एखाद्या प्रकारे आपण तुम्ही रेल्वे बघितले, रेल्वे ट्रॅक असा उंचावरती असतो, म्हणजे बांध घालून त्याच्यावरती रेल्वे ट्रॅक तयार करतात. ओके, तर त्या पद्धतीचा रोड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रोड इन एम्बॅंकमेंट. आणि रोड इन कटिंग कधी असतो, ज्यावेळेस पुढे एखादा डोंगर आहे किंवा उंचवटा आहे तर त्याला कट करून त्याच्यामधून रोड बनवला जातो. त्या रोडला आपण काय म्हणतो, रोड इन कटिंग. आता हे कशासाठी करतात, तर तुमच्या रोडची लेवल जी आहे ते एकदम बदलू नये. ती जी लेवल आहे ती व्यवस्थित राहावी, एकदम उतार किंवा एकदम चढ येऊ नये, म्हणून ही लेवल मेंटेन करण्यासाठी काय केलेलं असतं, रोड इन एम्बॅंकमेंट किंवा रोड इन कटिंग या पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. आता बघा, अ रोड, रेल्वे लाईन और कॅनॉल इज नॉर्मली रेज्ड ऑन टू एम्बॅंकमेंट मेड अप ऑफ कॉम्पॅक्टेड सॉइल to avoid change in level required by the terrain. The alternatives being either to have an unacceptable change in level or detour to follow a contour. Okay, म्हणजे काय, तर जी काही लेवल आहे ती रोडची लेवल मेंटेन राहावी, सडनली उतार येऊ नये किंवा चढ येऊ नये, यासाठी आपण काय करतो, तर रोड इन एम्बॅंकमेंट तयार करतो. ओके, जसं की या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता, माऊस पॉइंटर दिसतो सगळ्यांना. Yes, sir. ओके, तर इथं बघा, हे काय केलेलं, एम्बॅंकमेंट तयार केलेलं. म्हणजे ज्यावेळेस हे वळण आहे तर तिथं काय केलेलं आहे, या प्रकारचा बांध घालून एम्बॅंकमेंट तयार केलेलं आहे, किंवा या पुढच्या याच्यामध्ये पण बघू शकता, दिस इज रोड इन एम्बॅंकमेंट. ओके, आता ही डायग्राम पूर्ण समजून घेऊया की ऍक्च्युली रोडचं कन्स्ट्रक्शन कसं होतं किंवा काय आहे. हा जो तुम्हाला मधला पार्ट दिसतोय, हा काय आहे, तर पेवमेंट म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो, पेवमेंट म्हणतो. म्हणजे हा पेवमेंट एकतर तुमचा बिटुमिनचा, म्हणजे तुम्ही डांबरी रोड म्हणता, डांबराचा, किंवा आरसीसी, आरसीसी किंवा तुम्ही कॉन्क्रीट म्हणू शकता. हा कॉन्क्रीट जो रोड आहे तो एकतर कशाचा असेल, कॉन्क्रीटचा असेल किंवा तुमचा बिटुमिनचा. व्हेरी गुड. तर हा जो रोड आहे याला, जो पूर्ण रोड आहे, जो जो मार्ग आपण बनवलेला असतो त्याला पूर्णला एक काय म्हणतो आपण, कॅरेजवे म्हणतो किंवा पेवमेंट म्हणतो. काय म्हणतो, कॅरेजवे किंवा पेवमेंट. ओके, आणि याचा जो मिड पॉइंट आहे याला आपण काय म्हणतो, कारण का दोन्ही बाजूला स्लोप असतो, रोड असा एकदम लेवल मध्ये नसतो, तुम्ही बघितलं असेल. हा मिड पॉइंट असतो एकदम चढावरती, बरोबर आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, क्राउन. ओके, आणि हा एका बाजूचा जो स्लोप आहे, हा जो दिसतोय तुम्हाला दोन्ही साईडला, तर ह्या स्लोपला काय म्हणतो आपण, केम्बर. हा मधला काय आहे, क्राउन, आणि हा केम्बर. आणि हा पूर्ण जो रोड आहे त्याला काय म्हणतो आपण, पेवमेंट किंवा कॅरेजवे. ओके, आता याच्यानंतर जो असतो हा शोल्डर. ओके, त्याला काय म्हणतो आपण, शोल्डर. ओके, लगेच त्याला चिटकून जो असतो, जसं की आपण त्याचा उपयोग कशासाठी करतो, ज्यावेळेस आपल्या गाडीमध्ये काय बिघाड होतो किंवा आपण साईडला घेतो, किंवा इमर्जन्सी पार्किंग जर आपल्याला सर म्हणजे ते साइड लेन का लहान असते ते, हा आपण ज्याच्यातून बाईक नव्हतं ते साईडचं ते का. हा, म्हणजे आता कसं आहे बघा, जर मल्टी लेन असेल तर त्या पद्धतीने आपण, मल्टी लेन असतात, टू लेन, 3 लेन, 4 लेन या प्रकारचा रोड असतो, बरोबर आहे. पण हा लेन सोडून एक आपल्याला शोल्डर प्रोव्हाइड केलेला असतो. जसं की आता तुम्ही बघितलं असेल की रोड आहे आणि त्याच्या बाजूला आता कॉन्क्रीटचा रोड समजा किंवा बिटुमिनचा रोड, या बिटुमिनचा रोड संपल्यानंतर साईडला जो सोडलेला असतो, या प्रकारचा त्यावरती डांबर नसतं वतलं, है ना, वतलेलं नसतं डांबर. नाही, त्याच्यावरती काही ओतलेलं नसतं. हा, म्हणजे नुसती जागा असते तिथे हा, शिल्लक. जागा असते. त्याला आपण काय म्हणतो, शोल्डर. मग हे कशासाठी आपण युज करतो, इमर्जन्सी पार्किंग साठी, किंवा ज्यावेळेस गाडीमध्ये बिघाड होतो तर त्यावेळेस तिथे साईडला घेऊन आपण तिथं पार्क करू शकतो, बरोबर आहे. किंवा तुमचे सिग्नल वगैरे त्याच्यावरतीच लावले जातात, की कुठल्याही प्रकारचे सिग्नल असू दे, पुढं एखादं काय स्पीड ब्रेकर आहे किंवा वळण आहे, पुढे शाळा आहे, या प्रकारचे जे काही सिग्नल आहे ते सुद्धा तुम्ही शोल्डरवरती प्रोव्हाइड केलेलं असतं, बरोबर. मग ह्या प्रकारचं हे शोल्डर असतं. आणि शोल्डर नंतर परत काय केलेलं असतं, साईड स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो.
काय केलेलं असतं, साईड स्लोप प्रोव्हाइड केलेलं असतं. हा स्लाइड स्लोपचा उपयोग काय आहे, तर हे जेवढं पूर्ण तुम्ही अर्थवर्क केलेलं आहे, हे पूर्ण जे अर्थवर्क केलेलं आहे कशासाठी, रोडसाठी, त्याला हे स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात. काय करतं, स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतं. आणि हा स्लाइड स्लोप नंतर काय असतं, हे बर्म असतं. या प्रकारची जागा सोडलेली असते, त्याला बर्म म्हणतात. ओके. आणि त्याच्या पुढे जे असतं ते साईड ड्रेन असतं. ओके. साईड ड्रेन तुम्ही बघितलं असेल, हे पूर्ण रोडवरचं जे पाणी आहे ते काय करतं, त्या साईड ड्रेन मध्ये जातं आणि ते ड्रेन आउट होतं. या प्रकारे साईड ड्रेन प्रोव्हाइड करतात. आणि साईड ड्रेनच्या पुढं ही काय झाली तुमची रोड लँड बाउंड्री. ही पूर्ण रोड लँड बाउंड्री साईड ड्रेनच्या तिथपर्यंत. ओके. आणि ह्या पूर्ण रोड लँड बाउंड्रीला आपण काय म्हणतो, रोड लँड विड्थ काय म्हणतो, दोन्ही साईडला असतं सेम. हे काय असतं, दोन्ही साईडला. ओके. मग हे रोड लँड बाउंड्रीच्या मधलं जे डिस्टन्स असतं दोन्ही साईडचा, त्याला काय म्हणतो आपण, रोड लँड विड्थ. काय म्हणतो, रोड लँड विड्थ. 1 minute, I will take. Okay, this is your road length width from this to this. दिसतंय सगळ्यांना? येस Yes, सर. sir. ओके. हा, आता बघा, मग हे झाली पूर्ण रोड लँड विड्थ. आता त्याच्यावरती आता रोड मार्जिन कुठून कुठपर्यंत असते बघा, हे जे शोल्डरचा एंड आहे, शोल्डरचा एंड टू इकडचं ही रोड बाउंड्री आहे, तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, रोड मार्जिन. ओके. हे दिसतंय बघा तुम्हाला, दिस इज रोड मार्जिन. ओके. आणि शोल्डर टू शोल्डर हे जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, फॉर्मेशन विड्थ किंवा रोडवे विड्थ. फॉर्मेशन विड्थ किंवा रोडवे विड्थ. ओके. शोल्डर टू शोल्डर. ओके. आणि बाकीच तर तुम्ही बघितलं, आता शोल्डर बघितलंय, कॅरेज वे बघितलंय, पेवमेंट बघितलंय, साईड स्लोप बघितलंय, बर्म बघितलंय, साईड ड्रेन बघितलंय. हे 1 by 1 त्याचा उपयोग वगैरे काय हे आपण बघू. आता नंतर असं रोड बाउंड्री नंतर काय असतं बघा, हे बिल्डिंग लाईन. ओके. ही बिल्डिंग लाईन कशासाठी प्रोव्हाइड केलेली असते, की याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण बांधकाम करू शकत नाही. ऍक्च्युली हद्द कशाची असते, रोडची असते. ओके. त्याला आपण काय म्हणतो, बिल्डिंग लाईन. मग ह्याला हे बिल्डिंग लाईन टू दिस बिल्डिंग लाईन जे अंतर असतात त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरऑल विड्थ बिटवीन बिल्डिंग लाईन्स. ओके. आणि त्याच्या पुढे जे असते त्याला आपण काय म्हणतो, कंट्रोल लाईन. ओके. ऍक्च्युली जी जागा आहे ही इथपर्यंत असते, रोडची जी जागा आहे ती इथपर्यंत असते. जर समजा फ्युचरमध्ये रोडचं जर एक्सपान्शन करायचं असेल, आता तुम्ही बघितलं असेल रोडसाठी जागा आपण अक्वायर करतो, बरोबर आहे. मग आता ही जागा जर आपल्याला भविष्यात वापरायची असेल, आधीच काय करतो आपण, ही जागा अक्वायर करून ठेवतो, जेणेकरून पुढे जर रोड विड्थ वाढवायची असेल, ट्रॅफिक जास्त झालं आणि रोडची गरज आहे, तर आपण तिथपर्यंत आपण रोड वाढवू शकतो. कंट्रोल लाईन टू कंट्रोल लाईन एवढी जागा आपण काय केली असते, अक्वायर केली असते. आणि त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरऑल विड्थ बिटवीन कंट्रोल लाईन्स. ओके. समजलं सगळ्यांना? Yes, sir. येस सर. Yes. ओके. यस सर. ओके. आता याचं आपण पूर्ण पहिल्यापासून बघू. ओके. जे काही फंक्शन वगैरे आहे ते. ओके. पहिलं काय झालं आपलं, रोड इन एम्बॅकमेंट, आणि दुसरं काय आता, रोड इन कटिंग. ओके. आता तसंच रोड इन कटिंग मध्ये बघा, आता हा जो तुम्हाला पॉइंटर दिसतोय इथं बघा, या कोपऱ्यामध्ये हे काय तुमचं रोड आहे, आणि इथं काहीतरी डोंगर वगैरे आहे आणि त्याच्यामधून फोडून काय केलेलं आहे, रोड बनवलाय, बरोबर आहे. हा तुमचा काय झाला, रोड इन कटिंग, बरोबर आहे. तुम्हाला हा पोर्शन कट करून त्याच्यामधून रोड बनवायला लागतो, बरोबर. मग हा असा रोड बनवत असताना या प्रकारचं काय होतं, त्या रोडचं क्रॉस सेक्शन असतं. ओके. मग आता इथं बघा, पहिली गोष्ट हा मिड पॉइंट, त्याला आपण काय म्हणणार आहे, क्राउन. ओके. आणि हा जो पार्ट आहे इथून इथपर्यंतचा जो स्लोपिंग पार्ट आहे
त्याला आपण काय म्हणतो, केम्बर. केम्बर, बरोबर. आणि हे दोन केम्बर मिळून काय होतं, कॅरेजवे किंवा पेवमेंट. पेव्हमेंट. ओके, मग हा कॅरेजवे आणि किंवा त्याला आपण काय म्हणतो, पेवमेंट. ओके, मग ते साईडला जे प्रोव्हाइड केलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, शोल्डर. हे दोन्ही बाजूला प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके, त्याला काय म्हणतो आपण, शोल्डर. ओके, मग आता शोल्डर नंतर डायरेक्ट आता इथं काय येतंय बघा, साइड स्लोप वगैरे काय आहे का इथं, नाहीये. परत हा, तर हे तर डायरेक्ट काय, साइड ड्रेन. ओके, साइड ड्रेन. ओके, आणि साइड स्लोप कुठं दिलेलं आहे यांनी बघा, ड्रेनच्या नंतर, बरोबर दिसतं सगळ्यांना. आणि नंतर काय प्रोव्हाइड केलेलं आहे, बर्म. ओके, हा काय, बर्म दोन्ही साईडला असणार आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, स्पॉइल बँक. ओके, आणि हे स्पॉइल बँक झाल्यानंतर एंड टू एंड जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, रोड लँड विड्थ. ओके, आणि रोड मार्जिन कुठपर्यंत असणार आहे, एंड ऑफ शोल्डर टू रोड बाउंड्री पर्यंत. ओके, हे रोड मार्जिन झालं दोन्ही साईडला. दिस इज युअर रोड मार्जिन. आणि रोडवे विड्थ कुठं असणार आहे, शोल्डर टू शोल्डर. जे काही शोल्डर टू शोल्डर डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, रोडवे विड्थ किंवा फॉर्मेशन विड्थ. ओके, आणि त्याच्या पुढे जी असणार आहे ती कुठली असणार आहे, ही असणार आहे तुमची बिल्डिंग लाईन आणि ही असणार आहे कंट्रोल लाईन. ओके, आणि बिल्डिंग लाईन, सॉरी कंट्रोल लाईन आणि रोड बाउंड्री याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, सेटबॅक डिस्टन्स. ओके, त्याला काय म्हणतो, सेटबॅक डिस्टन्स. आणि बिल्डिंग लाईन टू बिल्डिंग लाईन जे काही डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, ओव्हरऑल width between building line and control line to control line, overall width between control line. Okay, समजलं सगळ्यांना? येस सर. येस सर. Okay, whatever important terms we have seen, we will discuss in detail. So first thing, right of way. The area of the land acquired for construction and development of a road along the alignment is known as right of way. The width of this acquired land is known as land width. Okay, जसं की आपण आता काय म्हणलो की जे काय आपण अलाइनमेंट फिक्स केलेली आहे त्या अलाइनमेंटच्या लाईन नुसार जे काय अलाइनमेंट आहे त्याच्यानुसार आपण काय करतो, रोड साठी लँड अक्वायर करतो. बरोबर आहे. मग ही लँड अक्वायर करतो, जे पूर्ण लँड अक्वायर करतो ते कशासाठी करतो, तर रोड कन्स्ट्रक्शन साठी. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, आपण फ्युचर प्लॅनिंग सुद्धा करत असतो की भविष्यात हा जो रोड आपल्याला वाढवायचा झाला तर काय करायला लागेल. मग त्यासाठी जी एक्स्ट्रा जी लँड आपण अक्वायर करतो ती पूर्ण लँड अक्वायर करतो त्याला आपण काय म्हणतो, राईट ऑफ वे. त्याला काय म्हणतो, राईट ऑफ वे. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग द लँड विड्थ, कॅटेगरी ऑफ हायवे, रोडवे विड्थ अँड रोड मार्जिन. मग जे काही आपण अक्वायर केलेली लँड आहे ती कशावरती डिपेंड असते, तर तुमचा हायवे आहे की कुठला बाकीचा रोड आहे, किंवा रोडवे विड्थ ही सगळ्यात महत्वाची कशावरती असते की त्या रोडच्या कॅटेगरीवरती. तुमचा नॅशनल हायवे आहे, स्टेट हायवे आहे, ओडीआर, एमडीआर किंवा विलेज रोड, कुठला रोड आहे त्याच्यावरती डिपेंड असते. आता दुसरी गोष्ट काय, हाईट ऑफ एम्बॅकमेंट अँड डेप्थ ऑफ कटिंग. म्हणजे एम्बॅकमेंट तुम्ही किती तयार करणार आहे आणि कटिंगची डेप्थ किती आहे याच्यावरती पण त्याचं डिपेंड असते रोड राईट ऑफ वे. आता त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम कुठली यूज केलेली आहे, त्याची साईज काय आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. साईड डिस्टन्स ऑन हॉरिझॉन्टल कर्व्स, तर ज्यावेळेस हॉरिझॉन्टल कर्व्स येतात त्यावेळेस त्याचं साईड डिस्टन्स किती आहे, आणि सगळ्यात महत्वाचं काय, रिझर्व्ह लँड किती सोडलेली आहे फ्युचर वाईडनिंग साठी. ओके, तर ह्या गोष्टी कशावरती डिपेंड आहेत, म्हणजे कशावरती अफेक्ट करतात, राईट ऑफ वे वरती. ओके, ओके, नेक्स्ट शोल्डर.
जसं की शोल्डर आपण एक्सप्लेन केलं. द पोर्शन ऑफ द रोडवे बिटवीन द आउटर एज ऑफ द पेवमेंट अँड एज ऑफ द टॉप सरफेस ऑफ एम्बॅकमेंट और इनर एज ऑफ द साइड ड्रेन इन कटिंग आर नोन ॲज शोल्डर. ओके, आता शोल्डर तुम्ही बघितलेले, तर शोल्डरचा ऑब्जेक्टिव्ह काय? शोल्डर आर प्रोव्हाइडेड अलॉंग द रोड एज टू सर्व अँड एमर्जन्सी लेन. जसं की आपण मल्टी लेन बघतो, बरोबर आहे. मल्टी लेन मध्ये तर 2 लेन असतील, 4 लेन असतील, 5 लेन असतील, बरोबर आहे. तर मल्टी लेन मध्ये जास्त लेन असतात, पण ज्यावेळेस आपल्याला 2 वेच असतो, फक्त एकच रोड असतो, त्यावेळेस आपल्याला ते शोल्डर कशा प्रकारे काम करतं की एक एक्स्ट्रा लेन आहे आपल्याला, एमर्जन्सी लेन, त्या पद्धतीने काम करतं. मग त्याच्यावरती आपण काय करतो, शोल्डर ऍक्ट्स ॲज सर्व्हिस लेन फॉर ब्रेकडाऊन व्हेकल. म्हणजे एखाद्या गाडीत जर खराब वगैरे झाली किंवा काय झालं, प्रॉब्लेम झाला, तर आपण काय करतो, त्याच्यावरती पार्क करतो, बरोबर आहे. दे प्रोव्हाइड स्टॅबिलिटी टू द कॅरेजवे. म्हणजे शोल्डर हे कॅरेजवे नंतर चालू होतं, बरोबर आहे. मग जो कॅरेजवे आहे, जो आपला पेवमेंट आहे, मग तो बिटुमिनचा असू दे किंवा तुमचा कॉन्क्रीटचा असू दे, ओके, मग त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड कोण करतं, हे शोल्डर. ओके, दे सर्व्ह ॲज पार्किंग प्लेसेस फॉर व्हेकल इन केस ऑफ एमर्जन्सी. जसं की आपण डिस्कस केलं, पार्किंग प्लेस प्रोव्हाइड करते एमर्जन्सी मध्ये. ओके, दे प्रोव्हाइड द स्पेस फॉर इरेक्टिंग रोड सिग्नल्स. सगळ्यात महत्वाचं काय, तर ह्या शोल्डरवरती आपण काय करू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे सिग्नल आहेत ते इरेक्ट करू शकतो. जसं की पुढं काय समजा गाव आहे, शाळा आहे, किंवा एखादं वळण आहे, किंवा तुमचं स्पीड ब्रेकर आहे, या प्रकारचे जे सिग्नल असतात, ते सिग्नल आपण याच्यावरती इरेक्ट करतो, बरोबर. येस, येस, No, sir. Thank. येस, एनी प्रॉब्लेम? No doubts, ma'am. Okay. Okay, next, that is side slope. The slopes given to the sides of earthwork of road in embankment or cutting for stability are known as side slope. साइड स्लोप कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात, सगळ्यात महत्वाचं जे काही अर्थवर्क आहे, जे आपण अर्थवर्क केलेलं आहे, त्याला काय करतात, स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात. म्हणजे ते अर्थवर्क निघून जाऊ नये, त्याला कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये, म्हणून आपण काय केलं असतं, साइड स्लोप प्रोव्हाइड केलं असतं. आता त्याचं थोडस डिटेल पण दिलेलं आहे बघा, की ज्यावेळेस आपण एम्बॅकमेंट करतो, द फिलिंग मटेरियल सबसॉइल स्ट्राटा कन्सिस्ट ऑफ हेवी क्ले, त्यावेळेस काय करतो, 2:1 एवढा आपण स्लोप प्रोव्हाइड करतो. द हाईट ऑफ एम्बॅकमेंट इज मोर दॅन 3 मीटर, देन ऑल्सो वी हॅव टू प्रोव्हाइड 2:1 स्लोप. ओके, साइड स्लोप. नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म दॅट इज बर्म्स. बर्म्स आपण त्या क्रॉस सेक्शन मध्ये बघितलेले. ओके, आणखी एकदा बघायचं आहे. हो सर. Yes, sir. ओके, तर ड्रेनच्या अगोदरच ना सर? ओके, हा, 1 minute. This is your berm after side slope before drainage. ओके, आता हे बर्म का प्रोव्हाइड केले जातात बघा. The portion of land width left in between the toe of road embankment and inner edges of the side drain is known as berm, or the portion in between the top edge of road cutting and the nearest edge of spoil bank on either side are known as berms. ओके, तर आता सगळ्यात महत्वाचं काय, हे बर्म कशासाठी प्रोव्हाइड केले जातात. आता हे बर्म जे असतात, आता तुम्ही हे क्रॉस सेक्शन मध्ये बघू शकता. ओके, आता बघा त्या क्रॉस सेक्शन मध्ये इथे तुम्हाला बर्म्स दिसत आहेत. ओके, तर हे का प्रोव्हाइड केले जातात, तर याच्यावरून जे मटेरियल वाहून येतं, जे काही असेल, तर त्याचं जे डायरेक्ट ड्रेन मध्ये जाऊन ते चॉकअप होण्यापेक्षा काय होतं की जे मटेरियल याच्यावरून वाहून आलेलं आहे ते इथं काय होतं, साठलं जातं. इथं कुठेतरी त्याचं काय होतं, ते साठल्यामुळं डायरेक्ट ते ड्रेनेज मध्ये जात नाही. काय होतं, डायरेक्ट ते ड्रेनेज मध्ये जात नाही.
त्यासाठी येस एखादं अॅनिमेशन दाखवाल का? हे नसतं असं बघून काही कळत नाहीये. येस अॅनिमेशन दाखवाल का यावर रोडचं? okay, I will show you images of that particular but you have to just understand what is the cross section of that particular road. Okay, ओके. because in exam you have to draw this diagram when they will ask draw cross section of that particular road in embankment or road in cutting and as per this diagram you have to explain all that things. Okay, important terms, and this is cross section of that particular road in embankment or road in cutting. Okay. ओके. सर एक्झाम मध्ये एमसीक्यूज आहेत ना फक्त? Yes. एक्झाम मध्ये एमसीक्यूज आहेत ना फक्त? I'm not getting your voice. Please, can you little bit clear? एक्झाम मध्ये एमसीक्यू आहेत ना फक्त? Yes. हा म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की डायग्राम काढायची म्हणजे थेरॉटिकल क्वेश्चन असणार आहेत की नाही, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, बरोबर आहे. मे बी माहित नाही आता पुढची एक्झाम कशी होईल काय होती, पण वी हॅव टू बी रेडी फॉर थेरॉटिकल एक्झाम, फिजिकल एक्झाम. हे एमसीक्यू तर असणारच आहे, बरोबर आहे. ओके सर. येस कुणाल. नो सर. ओके, ह्या टर्म समजतायत तुम्हाला की क्रॉस सेक्शन नुसार काय असतं, काही अवघड नाही याच्यात. हो सर. हो सर, समजतंय. Okay. If you have any doubt, you can ask me anytime. No problem. If you have any doubt, you can ask. I will clear whatever your doubts are there. Okay. सर डायग्राम रिपीट करा की. Yes. डायग्राम ही डायग्राम रिपीट करा. ओके, डायग्राम मी आणखी एकदा रिपीट करतो. फक्त आधी आपण काय करूया, जे काही थोडेसे टर्म राहिलेले तेवढे एक्सप्लेन करतो आणि परत एकदा रिपीट करतो. ओके, चालेल. येस Yes. सर. ओके, याच्यामध्ये जास्त काही नाहीये. ओके, बोन्स समजलं सगळ्यांना? येस सर. वन मिनिट. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, बॉन्ड सगळ्यांना समजले. ओके, नेक्स्ट व्हाट इज स्पॉइल बँक? द बँक कन्स्ट्रक्टेड फ्रॉम सरप्लस excavated earth on the side of road cutting parallel to the its alignment are known as spoil bank. Okay, आता हे spoil bank कुठे आहे तुम्हाला दाखवतो. ज्यावेळेस आपण रोड इन कटिंग बनवतो, ओके, रोड इन कटिंग, त्यावेळेस हे जे काय आहे त्याला आपण काय करतो, पॅरलली काय करतो, हे असं प्रकारचं सॉइलचं जे बनवतो त्याला आपण काय म्हणतो, स्पॉइल बँक. ओके, नेक्स्ट टर्म आहे curves. Okay, the boundaries between the pavement and shoulders of footpath are known as curves. Okay, आता तुम्ही बघितलं असेल शहरातून जाताना जे तुम्हाला रोड दिसतात त्याच्या बाजूला फुटपाथ असतात, बरोबर आहे? येस सर. ते फुटपाथ थोडस उंचावरती असतं आणि रोड खाली असतो, हो सर. येस सर. बरोबर. मग त्याच्यामध्ये जी बाउंड्री असते, जी बाउंड्री प्रोव्हाइड केलेली असते त्याला आपण काय म्हणतो, कर्व्स. समज लक्षात येते? जो काही आपला लेन आहे त्याच्या बाजूला काय असतं, फुटपाथ असतं आणि फुटपाथची थोडीशी हाईट जास्त असते जो काही रोड आहे त्याच्यापेक्षा, आणि याच्यामधून काहीतरी ते ड्रेनेज साठी सोडलेलं असतं. लक्षात येतं तुमच्या? होल्स असतात सर त्याला ते.
पाणी जायला हा रोडवरच. हा राईट. मग हा जो उंचावरचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो फुटपाथ आणि हा रोड आहे. मग हा जो मधला जी बाउंड्री असते त्याला आपण काय म्हणतो कर्ब्स. ओके. हा आता जे टर्म आहे हे सगळे आपल्या संपलेले आहेत. आता परत एकदा मी एक्सप्लेन करतो. ओके. आता हे डायग्राम तुम्ही एकदा काढल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. ओके. हा तरी पण मी काय करतो एकदा पहिल्यांदा सगळे एक्सप्लेन करतो आणि मग तुम्ही ड्रॉ करा. ओके. आता इथं बघा सगळ्यात महत्वाचं काय की आपला जो पेवमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो कॅरेजवे. मग जो तुमचा पूर्ण आहे रोड त्याला आपण काय म्हणतो कॅरेजवे. तो कशाचा असतो एकतर ब्युटोमेनचा किंवा कॉन्क्रीटचा. बरोबर. येस सर. येस सर. ओके. तर हा मधला जो पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो क्राउन. क्राऊन. व्हेरी गुड. आणि हा जो स्लोपिंग पार्ट आहे क्राउन पासून ह्या कॅरेजवेच्या एंड पर्यंत त्याला आपण काय म्हणतो केम्बर. चेंबर. ओके. आणि हा जो पूर्ण आहे पूर्ण जो त्याला आपण काय म्हणतो कॅरेजवे किंवा पेवमेंट. पेव्हमेंट. बरोबर. मग हा जो तुमचा झाला काय पूर्ण पेवमेंट किंवा कॅरेजवे. मग त्याला लागून जो चिटकून असतो त्याला काय म्हणतो आपण शोल्डर. शोल्डर. बरोबर. आणि त्याच्या पुढे जो प्रोव्हाइड केलेला असतो त्याला आपण काय म्हणतो साइड स्लोप. हा दोन्ही बाजूला असणार आहे बरं का. दिस इज शोल्डर आणि हा साइड स्लोप. हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार. बरोबर. किती टर्म झाले थोडेसेच झाले. बरोबर आहे. हा मधला काय झाला तुमचा पेवमेंट पेवमेंट. शोल्डर दोन्ही साईडला आणि साइड स्लोप. साइड स्लोप. स्लाइड स्लोप. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. येस सर. ओके. शोल्डर आपण कशासाठी युज करतो इमर्जन्सी पार्किंग साठी किंवा तुमचे वेगवेगळे सिग्नल लावण्यासाठी किंवा हा शोल्डर आहे तो याचा जो कॅरेजवे आहे त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे. सर हे सगळं फक्त हायवे सारख्या रोडला असतंय ना आपल्या डिस्ट्रिक्ट रोडला नसतंय ना सर इतकं सगळं. येस. हे जे काय तुम्ही जे सांगताय ना ते शोल्डर आणि ते साइड स्लोप हा ते फक्त हायवेजला असते ना कारण आपल्या इथल्या नॉर्मल डिस्ट्रिक्ट रोडला तर नसतंय की. हा मी आता खेड्यातले जे रोड बघताय त्याला एवढं क्रॉस सेक्शनच्या प्रमाण असतं का काय. नाही सर. नाही सर. डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर रोड. पण आपल्याला हेच लिहायचं आहे. ओके. आता ते कसं बनवलंय कुठं बनवलंय काय बनवलंय आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण रोडचं स्ट्रक्चर हे आपलं या पद्धतीनं असतं आणि या पद्धतीनंच बनवायचं. बरोबर लक्षात आलं. हा सर. ओके. हा तर त्याच्यानंतर साइड स्लोप. साइड स्लोपचं ऑब्जेक्टिव्ह काय की हे जे पूर्ण अर्थवर्क आहे हे टोटल अर्थवर्क टोटल अर्थवर्कला काय करते हे स्टॅबिलिटी सपोर्ट करतं. हा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतं. बरोबर. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर जे आहे ते काय बर्म. बरोबर. हे दोन्ही बाजूला काय असतं हे बर्म. आणि बर्म नंतर तुमचं काय येणार आहे साइड ड्रेन. ड्रेन. समजलं इथपर्यंत. आणि इथपर्यंत ही तुमची झाली काय रोड बाउंड्री. रोड लँड बाउंड्री. बरोबर. हे पूर्ण रोड लँड बाउंड्री जे आहे त्याला आपण काय म्हणतो रोड लँड विड्थ. बरोबर. आणि हा शोल्डर टू शोल्डर जे असते त्याला आपण काय म्हणतो रोडवे विड्थ किंवा फॉर्मेशन विड्थ. ओके. आणि शोल्डर पासून रोड लँड बाउंड्री पर्यंत जे असतं त्याला आपण काय म्हणतो रोड मार्जिन. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे येते ती बिल्डिंग लाईन आणि कंट्रोल लाईन. ओके. आणि त्याच्या आतमध्ये जे असतं बिल्डिंग लाईन टू बिल्डिंग लाईन हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो ओव्हरऑल विड्थ बिटवीन बिल्डिंग लाईन्स अँड कंट्रोल लाईन टू कंट्रोल लाईन ओव्हरऑल विड्थ बिटवीन कंट्रोल लाईन्स. समजलं सगळ्यांना. येस सर. कोणाला काय डाऊट आहे अजून. नो सर. ओके. कॅन यू प्लीज ड्रॉ दिस डायग्राम. पटकन सगळ्यांनी काय करा ही डायग्राम रोड इन एम्बँकमेंट. पहिलं ते इंट्रोडक्शन थोडस लिहून घेत आहे बिफोर दिस. क्लासिफिकेशनचं. हा येस. येस सर. ओके. We have to see classification also. Before that, we have to
complete this introduction. Okay, just write down whatever introduction is there. Be fast. Or Yes, sir. okay. Please write down this also. फर्स्ट स्लाइड दाखवा तुम्ही. Yes. इंट्रोडक्शनची Okay. स्लाइड दाखवा. Okay. Is it visible? झाले. Okay, simultaneously give me attendance. One, two, three. Roll number 4. Roll number 4. Absent. 5, 6, 7, 8, 9, 10. Roll number 12. Absent. Roll number 18. Roll number 19. Roll number 22. Roll number 35. Roll number 43. Roll number 59. Okay, once again check it. Roll number 4, 12, 18, 19, 22, 35, 43 and 59. Actually 43 is present in this list. Okay. These students are absent.
or Yes. Yes, sir. okay. At next lecture, you just draw whatever cross section is there. Okay. And after that, we will go for that detailed classification. Okay. So our time is over. We will stop here. Okay. Thank you. Thank you, all of you. सर Yes. ही पीपीटी डायरीवर टाका. Yes. Please, your voice is not clear. ही पीपीटी डायरीवर टाका ना. Okay. I will provide link on that teaching diary. No problem. सर आता आपली टेस्ट होणार त्याला किती चॅप्टर आहेत म्हणजे सिव्हिलचे बेसिक सिव्हिलचे? Okay. Whatever syllabus we will cover up to that test. We will decide later on. Okay. Maybe for that test only one chapter, first chapter. आणि तर म्हणजे त्यामध्ये मेकॅनिक्सचे निम्मे क्वेश्चन आणि सिव्हिलचे निम्मे क्वेश्चन असणार का? Yes, yes. Yes. ओके सर. Okay. Shall I stop here? येस सर. Yes, sir. Okay. Thank you.